brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. त्यामध्ये रायगडच्या राजकारणामधून एका बड्या नेत्याने चुकीच्या पद्धतीने आम्हाला बदनाम करण्यासाठी केलेलं षडयंत्र आहे. उभाटा गटाचे नेते खऱ्या अर्थाने शिंदे गटाच्या नेत्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र असतात. त्यातला हा प्रकार असं मला वाटतं. कुठे पैशाची बंडल आहेत, कोण फोटो आहे, कोणाचा चेहरा आहे, एखादं स्पीच, एखादं वक्तव्य जर त्यांनी व्हायरल करून दाखवलं तर मी समजा यातलं खरं सत्यता आहे किंवा त्यांच्याकडे आणखी काही माहिती असेल तर नक्की महाराष्ट्रासमोर मांडावी. जे सत्य ते बाहेर निघेल. आपल्यासोबत महेंद्र दळवी आहेत. नेमकं या व्हिडिओबद्दल काय मत आहे त्यांचं आणि काय स्पष्टीकरण आहे तुमचं? आता अंबादास दानवेंना आमचं प्रति चॅलेंज आहे की अशा पद्धतीचे व्हिडिओज कट छाट करून लोकांसमोर मांडणं आणि आमची बदनामी करणं हे त्यांना शोभनीय नक्की नाही आहे. आणि त्यांचं जर आणखी काही व्हिडिओ असतील तर नक्की हे करावे, व्हायरल करावेत. पण त्यातली सत्यता शून्य आहे. कारण ते फोटो कट करून बघितले आपण तिथे, त्याच्यात कोण तो व्यक्ती आहे, टी शर्ट घालून बसलेला आहे, त्याचा चेहरा दाखवत नाही आहेत आणि म्हणून ब्लॅकमेलिंगचा हा हे दिसतो असं मला वाटते. पण याच्या मागे नक्की आता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे काय राजकीय आरोप प्रत्यारोप झाले त्यामध्ये रायगडच्या राजकारणामधून एका बड्या नेत्याने चुकीच्या पद्धतीने आम्हाला बदनाम करण्यासाठी केलेलं षडयंत्र आहे. माझं मत आहे ते सुपारीच दिली असं मी नक्की सांगेन या संदर्भातली. म्हणजे उघड सत्य लोकांसमोर येईल. आम्ही तर त्यांना चॅलेंज देतो आहे. आणि अंबादास दानवे यांचा हा व्यवसायच आहे, हा धंदाच आहे की विरोधी पक्ष नेतेपद असताना पटलावरती कुठला विषय नीटसा मांडताच त्यांना आला नाही आहे किंवा एखाद्या विषयाचं शेवटपर्यंत ते पोचले नाही आहेत. आणि म्हणून उभाटा गटाचे नेते खऱ्या अर्थाने शिंदे गटाच्या नेत्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र असतात. त्यातला हा प्रकार असं मला वाटतं. रायगड जिल्ह्यातले मोठे नेते नेमके सत्ताधारी कोण, काय नाव का नाही घेत? असं काय रायगडच्या राजकारणामध्ये गेले वर्षामध्ये जे काय आरोप होत आहेत त्या संदर्भात मला असं वाटतं की चुकीच्या पद्धतीने आम्हाला बदनाम करण्यासाठी अंबादास दानवेंना दिलेली सुपारी आहे. आणि त्याचं नाव मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये नक्की घोषित करेन. एक तर मी इथून गेल्यानंतर अधिवेशनाच्या पटलावरती माझं ही जी माहिती विषय सगळा मी पटलावरती नक्की माझं महाराष्ट्र बघेल. आणि नंतर मीडियासमोर या संदर्भातलं मी जे काय माझं म्हणणं आहे ते मी नक्की मांडून देईन. पण रायगड जिल्ह्यात पाहायला गेलं तर भरत गोगावले आहेत, तटकरे आहेत आणि आणखीन नेते आहेत. तसे तुमच्या पक्षाचे पण एक दोन नेते आहेत ना, मग त्यातले कोण आहेत का? असं नाही ना, भरत शेठ असतील, आमचे महेंद्र थोरवे असतील, मी असेल. आम्हाला बदनाम करण्यासाठी काही महाभाग लोक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न निश्चित करतात. आणि म्हणून त्यातलाच हा प्रकार असावा म्हणून जे काय माहिती घेऊन मी नागपूरला गेल्यानंतर या संदर्भातली माहिती नक्की देईन. म्हणजे आत्ताच्या जी घडलेली निवडणूक आहे त्याचा राग असावा म्हणून हा व्हिडिओ व्हायरल असं म्हणतो. ह्या निवडचा राग आम्ही त्यांच्यावर भाषणामधून आरोप प्रत्यारोप केलेले आहेत जे सत्य आहेत. आणि जे काय आमच्यावरती आत्ता जे काही षडयंत्र आरोप करत आहेत त्यांच्यावरती अनेक बदनामीचे आरोप आहेत, त्यांच्यावर अनेक घोटाळ्याचे आरोप झालेले आहेत. आणि त्यांनी आम्हाला बदनाम करण्यासाठी दिलेली सुपारी असावी. आणि सुपारी मेकर अंबादास दानवे तर आहेत, हे उघड सत्य महाराष्ट्राने बघितले, त्यामुळे काही नवीन नाही आहे. कोणावर आरोप केले होते या निवडणुकीत तुम्ही? नाही, आरोप आम्ही राजकीय दृष्ट्या सगळ्यांच्यावर केले. या निवडणुकीमध्ये पाहायला गेलं तर महायुतीमध्येच एकमेकांविरोधात लढले होते. मग त्यातलेच नेते आहेत का? हा, त्यातलेच नेते आहेत. आणि म्हणून मी माहिती घेऊन, कारण अशा पद्धतीचं खोटं आम्हाला बदनामी कटकरस्थान हे रायगडच्यामधून एका बड्या नेत्याने केलं आहे ही आमची माहिती नक्की आहे. आणि मग रायगड मी नागपूरमध्ये गेल्यावरती या संदर्भातलं सूत्रवाच्य नक्की कमी करेन. म्हणजे तटकरेंच्या विरोधात तुम्ही उघडपणे आता बोलत नाहीत पण इशारा त्यांच्याकडेच देतात? नाही, काही भाषणं माझी व्हायरल झालेली आहेत की ज्यांच्यावर मी आरोप केला आहे, ज्या पद्धतीने केला आहे आणि जे त्रिवार सत्य आहे ते उभ्या महाराष्ट्राने बघितलं आहे, त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काय नाही आहे. आणि म्हणून आम्हाला बदनाम करण्यासाठी अधिवेशन काळामध्ये आमचा पक्ष आणि आमचे नेते किंवा आम्हाला बदनाम करण्यासाठी ही दिलेली अंबादास दानवेंना सुपारी आहे. आणि ती उघड सत्य झालं आहे. कारण हे फोटो जे केले ते कटछाट करून केलेत. कुठे पैशाची बंडल आहेत, कोण फोटो आहे, कोणाचा चेहरा आहे, एखादं स्पीच, एखादं वक्तव्य जर त्यांनी व्हायरल करून दाखवलं तर मी समजा यातलं खरं सत्यता आहे किंवा त्यांच्याकडे आणखी काही माहिती असेल तर त्यांनी नक्की महाराष्ट्रासमोर मांडावी. जे सत्य आहे ते बाहेर निघेल. म्हणजे महायुतीतच अंतर्गत कलह आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे. या निवडणुकीमध्ये तर थेटपणे आपण एकमेकांविरोधात बोलतच होतो, पण आता निवडणुकीनंतरही त्याचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तुमचे व्हिडिओ बाहेर येत आहेत, तुम्ही केलेली टीका ती पण व्हायरल होते. आता हे हिवाळी अधिवेशन आहे, त्यामध्ये आणखीन काय सत्य किंवा आणखीन काय व्हिडिओ बाहेर येतील. मग याबद्दल आता तुम्ही काउंटर काय करणार आहे? तिथं नाव घेणार आहेत तर तुम्ही म्हणलेलेच आहेत, पण
या सगळ्यामध्ये पक्षाचे प्रमुख काय म्हणतात, झाले बोलणं? नाही नाही, पक्षप्रमुखांशी अजून मी बोललो नाही. आदरणीय शिंदे साहेबांशी मी बोलणार आहे, मुख्यमंत्र्यांशी देखील बोलणार आहे या संदर्भातलं. कारण एखाद्यानं पक्षाला किंवा असं व्यक्तीला बदनाम करणं, नेत्यांना बदनाम करणं हे उबाटाचं काम आहे. त्याच्यामुळे त्यांना काय गांभीर्याने पकडत आम्ही नाही आहोत. पण आम्हाला जाणवं ज्यांनी बोलायला लावलं ते बोलधनी कोण आहेत हे नागपूरच्या अधिवेशन काळामध्ये मी नक्की व्हायरल करेन, मी नक्की सांगेन. आणि त्यांच्यावर झालेले आरोप उभ्या महाराष्ट्राने देशाने बघितलेले आहेत. त्याच्यामुळे लपवण्यासारखं काय, जे उघड सत्य आहे, जे घडलं आहे ते पटलावरती मांडणं हे आमच्या सगळ्याचं कामच आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, जे झालेले आरोप ते करायला पाहिजे. आणि म्हणून त्यागापोटी रागापोटी ही विरोधकांनी दिलेली सुपारी आहे असं मी नक्की सांगेन. पण असे व्हिडिओ फक्त शिवसेनेच्या नेत्यांचेच का व्हायरल होतात? मागे बघितले तर संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, याआधी पण एक नेत्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. आता एक व्हिडिओमध्ये असा दावा, म्हणजे थेट नाव नाही घेतलं जाते पण तुमच्याकडे इशारा केला जातोय, काय बदल? कुठे सिद्ध झालं? उबाटा गट सिद्ध जरी नाही झालं तरी यापूर्वी पण अशा शिवसेनेच्या विरोधातच कट कारस्थान का रचले जाते? उबाटा गटाचे आमच्या विरुद्ध आरोप करणं हे काय स्थायी आहे? त्यात काय नवीन का आम्हाला वाटत नाही. त्यात काय व्हिडिओ पण तुमचेच बाहेर येतात, यात तुम्ही म्हणताय की सत्तेधारी पक्षाचे नेते आहेत. नाही, यात म्हणताय तुम्ही सत्तेधारी पक्षाचे नेते आहेत. मग सातत्याने भाजप आणि अजित पवार गट एकत्र होऊन तुम्हाला म्हणजे शिवसेनेला असं साईडलाईन करता किंवा त्यांच्यावर आरोप करताय असं तुम्हाला का नाही वाटत? रायगडच्या राजकारणामध्ये जे काय घडलं बिघडलं, निवडणुका आरोपपत्र झाले, त्यातून घडलेला प्रकार आहे. बाकी आरोप एकामेकाच्या तर सगळेच जण करतायत. जी सत्यता असेल ते बाहेर पडतेच, त्याच्यामध्ये काय नवीन नाही आहे. राजकारणामध्ये विरोधकांनी सत्तारूढ पक्ष आरोप करणं हे काय नवीन नाही आहे, पारंपरिक चाललेलं आहे. पण आता एक खूप झालं आहे, कारण अशी पैशाची बंड दाखवणं किंवा अशा पद्धतीने आरोप दाखवणं हे काय विरोधकांना शोभनीय नक्की नाही आहे. आता त्यांच्याकडे कुठला मुद्दाच नाही आहे, तर अशा पद्धतीने बदनाम करणं हे त्यांचं कामच आहे. मला एक विचारायचं आहे की कट कारस्थान नेमकं शिवसेनेवरती केलं जाते, याबद्दल आता सगळे शिवसैनिक म्हणून तुम्ही काय भूमिका घेणार? बघा, गायकवाड साहेबांचं जे कॅन्टीनमधलं वाद झालं त्यांनी स्पष्ट त्यांनी स्वतःचं मत मांडलेलं आहे. शिरसाट साहेबांविषयी झालं, त्याची चौकशी सुरू आहे, त्याच्यावर मी काय बोलणार? चौकशी आणि ते उघड सत्य येईल, जे काय सत्य आहे ते बाहेर पडेल. पण आरोप करणं हे विरोधकांचं काम आहे, पण त्यांना आम्ही गांभीर्याने पकडत नाही आहोत. कारण विरोधकांची ती भूमिका असली पाहिजे, कारण आम्ही त्यांच्यातनं फारकत घेऊनच बाहेर पडलेलो आहोत. त्यांच्याकडलं बोलण्यासारखं काय नाही आहे. आणि अंबादास दानवेचा स्थायी स्वभाव बघितला तर कायमस्वरूपी अशा पद्धतीचं कृत्य करणं आणि ब्लॅकमेलिंग करणं हा त्यांचा धंदा आहे. काय नवीन काय नाही आहे. म्हणजे तुम्ही अंबादास दानवेंवरती टीका करताय की ते ब्लॅकमेलिंग असं अशा पद्धतीत करतात म्हणून? ओपन चॅलेंज आहे माझं. त्यांनी माझ्याविषयी केलेले आरोप असतील, अंशतः त्याने जरी सत्यता दाखवली तरी मी आमदारकीचा त्याग करायला तयार आहे. त्यांनी राजकारण संन्यास घ्यावा, कारण त्यांचं कॅरेक्टर ह्याच्यासाठीच घडलं आहे. त्यामुळे त्यांना कोण गांभीर्याने पकडत नाही, हे त्रिवार सत्य आहे. आदित्य ठाकरे पण म्हणतात की असे सातत्याने व्हिडिओ येतात, कोण चौकशी करत नाही. आदित्य ठाकरेंनी याविषयी भाष्य करू नये, का त्यांचे अनेक आरोप देशाने महाराष्ट्राने बघितलेत. कदाचित काही सत्यता अजूनही लोकांसमोर आहेत. जर खरंच आलं तर तोंड दाखवण्याचे लायक पण नसतील. बरं, पण आता ह्या व्हिडिओची सत्यता आणि आजच्या अधिवेशनात काय होईल असं वाटतं? काय होणार आहे? जे जे चुकीचं दाखवलं आहे किंवा जे मॉक करून दाखवलं आहे ते खरंच असेल त्यांनी दाखवावं. कधी जाणार आहे आता? आज रात्री मी पोचेन नागपूरला. म्हणजे उद्याच्या अधिवेशनात तुम्ही हजर असणार? अधिवेशनामध्ये मी माझं पटलावरती म्हणणं नक्की मांडेन, उभा महाराष्ट्र बघेल. आपण आजची प्रतीक्षा करूया. आमदार साहेब उद्या अधिवेशनात पोहोचणार आहेत. नेमकं आता ते कोणाचं नाव घेत आहेत यातलं तर आपल्याला त्यांच्या बोलण्यावरनं ते एक स्पष्टता जाणवलेलीच आहे. पण अधिवेशनामध्ये या व्हिडिओनंतर किंवा ह्यांच्या वक्तव्यानंतर ह्यांनी केलेल्या दाव्यानंतर काय गदारोळ माजेल हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. गोपाळ अरनेसह मी आदित्य पवार, मुंबई तक.